हॅलो मित्रांनो, कशा आहात? तुमचं परत एकदा स्वागत आहे माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. सो आपण परत एकदा खेळणार आहे आज कार फॉर सेल. काल आपण बघितलं होतं की काल आपल्या मस्टँग ती विकली होती आणि त्यामध्ये दोन गाड्या आपण परचेस केल्या होत्या, ऑडी आणि ते. सो आपण आज तेच रिपेअर वगैरेला टाकू. चला कंटिन्यू करूया. सो चलो वेट. इथं थोडं टायमिंग लागतो. रेड कॅफे आलाय आज. सो आपली गाडी ही आपण काल आपला संध्याकाळ झाली होती. आपण त्यामुळे आपण गाडी आपल्या घरापाशी आणून लावली होती आणि आज तसंच झोपी गेलो. आपण ही गाडी घेऊन जायचं आपल्याला आपल्या घराकडे. एका दिवसामध्ये पण गाडी अशी खूप घाण दिसते. काही विषय नाही, आपण हिला आपलं ऑफिस मध्ये गेल्याबरोबर क्लीन करूया आणि थोडं चांगली वाटते गाडी. मस्त आहे. अरे या कार मार्केट आहे व्यास. आम्ही येतो घरी जाके आते हम. अरे लॉंग रूट न चाललोय आपण, आहे ना. तिला तू काढलाय. नाही नाही नाही, ट्रिप कशी मारती गाडी. ओ अच्छा, आपल्या घराच्या पाठ एवढी जागा आहे म्हणजे आपण ही जागा विकत घेऊ शकतो, आहे ना. अरे भाई साहब, मला आत्ता कळलं. आपण तेच करणार आहे आता. आपण जागा विकत घेणार आहे. अरे या सर काय मला वाटलं सगळं गार्डन गार्डन असेल, पण गार्डन नाही. आपण आपली गॅरेज वरती गाडी आहे ना, त्या गाडीला आपण हे करून घेऊ. किती? 3,000 रुपये. सर कर चल. ही अजून एक ही पण आपलीच आहे ना गाडी, आय थिंक. हा, आपल्या 3 गाड्या घेतल्या तसं आपण. 2 गाड्या डायरेक्ट गॅरेजला लावल्या होत्या. आणि पहिले ऑफिस उघडून घेऊ आणि पोलो जी गाडी कुठली आहे ना ती फटाक दिशा विकून टाकू राव आपण. काल 2 दिवस आले आपल्या सारखं तेच येते. जेवढ्याला आलंय ना तेवढ्याला आज आपण तिची बार्गेनिंग करायचीच नाही आपण. जेवढं आलं तेवढ्याला देऊन टाकायचं. पहिला कस्टमर किती पण गिराईक आलं की विकून टाकायची डायरेक्ट. पैसा बघायचा नाही आपण, प्रॉफिट असो लॉस असो. आपली गाडी रिपेअर झालेली आहे. आपण तो कचरा विचारून घेऊया जरा आणि चलो. ही गाडी रिपेअर झालेली आहे बोलतो आपली. आपण हिला आपल्या ऑफिस वरती लावून टाकू. आपलं ऑफिस सध्या म्हणजे स्पेस कमी आहे. आपलं ऑफिस पण अपग्रेड करता येतो. आपण ऑफिस अपग्रेड करायला आपण पैसे बघूया. आपल्याकडे 4,70,000 रुपये कॅश आहे आपल्याकडे. ऑफिस अपग्रेड आपण अजून 1-2 हिला क्लीन करून घेऊया. थांबा, पहिलं ऑफिस ओपन करूया म्हणजे क्लायंट येतील. हिला नाही यार, हिला क्लीन कशाला. हिला आपल्याला हे करायचंय. हिला पण काय म्हणतात त्याला, गॅरेजला नेऊन दाखवायचंय. पहिले क्लीन करून घेऊया. एखादं 2 येईल क्लायंट. क्लायंट म्हणतोय कस्टमर आल्याच्या नंतर मग आपण पुढे प्रोसेस बघूया. सगळ्यात पहिले ती गाडी आपण जी पोलो होती ना ती निळीवाली, तिला आपल्याला विकून टाकायची. ही झाली क्लीन. तिला पण थोडं क्लीन करूया. तिला पण क्लीन झाली ही मस्त. ही पण थोडीशी जास्त बाकी. आता हे गाड्या क्लीन झाल्याच्या नंतर आपल्याला गाडी, आय थिंक ही गाडी आता मगाशी आपण जे घरापाशी गाडी लावली होती ना, तिला आपण गॅरेजला लावू आणि तिचं पण काय ते खर्च पाणी करून घेऊ. तिचे पैसे वाढून येतात. पहिलं सगळं साफसाफ क्लीन करून घेऊया. आपली ती पण गाडी रिपेअर झालेली आहे अशा रीतीनं. आपण काय करू, हिला घेऊन जाऊ गॅरेज वरती. हिला गॅरेजला घेऊन जाऊ आणि तिला घेऊन येऊ. चलो. वेट. एवढी स्पीड मध्ये जाते ना गाडी.
चांगली वाटते गाडी, म्हणजे परफॉर्मन्स चांगला वाटते, तर काही विषय नाही. ओके, चलो आमची गाडी दे करून. तो हिला मागताय 24,900, जास्त पैसा मागताय राव, हिचं जास्त काम बाकी आहे. सो काही विषय नाही, आपण हिला देऊया 24,000. आणि आपली जी ते गाडी ही ना मोठीवाली, हे गाडीचं नाव पण नाही माहिती मला, हिला घेऊन जाऊ सबसे पहिले आपण ऑफिस वरती. सो ही गाडी चांगली वाटते, बघू आता, फर्स्ट टाइम घेतलेली मी गाडी. सो आपल्याला हिचा आयडिया नाही तेवढी. सामान बिमान न्यायला आहे का काही घर शिफ्टिंग वगैरे करायसाठी, की डॉग वगैरे असते त्यामध्ये, काय माहिती. हिला थोडं क्लीन करून घेऊया आपण, ही पण जरा जास्तच घाणेरडी दिसली. हिला क्लीन, आपल्याला कस्टमर का नाही येत राव त्या निळ्या गाडीला, मला तेच कळना झालंय. आता आपण सगळे एकत्रच लावूया दुसरी ही पण गाडी. सो ही गाडी आपण महाग घेतली होती थोडीफार. अरे वा, आलाय त्या गाडीला आला ना भाऊ. आपण 50 म्हणलं 50 देऊ, 54 म्हणलं 54 देऊ, कितीला पण देऊ, काही विषय नाही. आम्हाला फक्त ही गाडी रिकामी करायची आहे. भले तू 10,000ला जरी मागितला ना तरी आम्हाला देऊन टाकू. 54 म्हणतोय ना, चल डायरेक्ट घेऊन चल. आम्ही घेतली ती 52,000ला. सो 4,000 फक्त प्रॉफिट, सॉरी 2,000 फक्त प्रॉफिट झाले. सो आता आपण ही पण गाडी झाली. सो पहिला आपण या गाड्याला विकायला लावू किती परत. ही चांगल्या गाड्या आल्यात आपण. सो ऑडी V3 आणली होती आपण 1,10,000ला. तिच्या 10,000 रुपये खर्च आपण केला. 1600 मिळून झाले 1,20,000. तो याच्यावर आपण 2,00,000ला टाकून देऊया. सो 80,000 याच्यावर प्रॉफिट करून बघू. सो आपले 21 पर, अरे यार दुसरी गाडी पण लावायची होती आपल्याला ही. ती गाडी ती मोठीवाली नाही का, ती आपण 2,20ला घेतली होती. सो त्याच्यामध्ये आपण 3,000 खर्च केला. सो ही एक चालली, अरे यार किती स्वस्त झाले. म्हणजे आपण आय थिंक 2,20ला घेतली, तर आपण याला 3ला लावूया. जास्त का लावतोय की कारण नंतर मग कमी कमी करता येतात आपल्याला. सो चला, मला वाटते ऑडीची किंमत जेवढी आहे तेवढी देऊ शकते, कारण आपण, अरे यार त्या गाडीचं पण काम जास्त आहे ना. सो काही विषय नाही. आपल्या राऊंड फिगर 5,03,24 रुपये. सो आपण आता, मला वाटते कार मार्केट चालू आहे. सो एखादी कार मार्केटमध्ये एखादी चांगली जर बाईक बाईक म्हणतो सॉरी, एखादी चांगली जर गाडी भेटली तर सो आपण तिथं ट्राय करून बघू एक विजिट. सो आपल्याला क्लायंट पण नाही, कस्टमर पण नाही ना. सो एखादी चांगल्या प्रकारे म्हणजे, अरे वा, ही गाडी पोर्शे काय कुठली आहे, मस्त आहे. सो ऑडी A88 म्हणजे 16 लाख रुपयाला म्हणते. अरे बाप रे, ही ऑडी इतकी भयानक गाडी आहे, फर्स्ट टाइम बघितली राव ही ऑडी. ऑडी A88 ना, A88. सो ही गाडी, निळी गाडी, डॉज 4, 5,48,000 आपल्याकडे फक्त 5 लाख आहे. डॉज पण आपल्या हातातून गेली गाडी. ही ऑडी तर एवढी भयानक आहे गाडी ही. CBM होंडा CRX हाय हाय क्वालिटीची पण 6 लाखाची. अरे वा, चांगले महाग मग गाड्या. लास्टची गाडी बघू आपण कुठली, मला वाटते ऑडीची मर्सिडीज हाय क्वालिटी. 4 लाख मर्सिडीजला आपण 4 लाखापर्यंत बाय करू का. ते 19,000 सूट मागतोय तर तो देईल आता, मला वाटते. कॉंग्रॅच्युलेशन बाय युअर कार. आपल्याकडे फक्त 1 लाख रुपये राहिले आणि क्लायंट पण आले आपलं. सॉईला आपण लगेच याला टाकून देतो आणि आपण जाऊया बसनं, कारण बसचं तिकीट जास्त कमी आहे. ऑफिसनं जाऊ, आपल्यासाठी हे पण आलेले आहेत, काय म्हणतात. सो आपण त्या गाडीच, अरे यार एकच गाडी झाल्यावर ही ऑडी V3 किती लावली ती 1,88. सो आम्ही घेतली ती 1,10ला, त्यामध्ये 20 खर्च केले. सो आम्हाला 1,20 म्हणलं तर 1,88. सो आपण हिला बार्गेनिंग साठी
10,000 कमी झाले. ते 1,90 करून बघू. अरे यार 1,90 तर तो असा पण देईलच. ठीक आहे चालेल. मला वाटलंच ते देईल गाडी म्हणून, कारण तो 88 म्हणत होता ना. आणि चला आपली ही गाडी लावून घेऊ पहिला. मर्सडीज. मर्सडीजला खर्च किती येतो काय माहिती, मला वाटत नाही जास्त. अरे बाप, रिपेअर खर्च फक्त 27,000. फक्त कशाला? ही गाडी घेतली आम्ही जाऊ देते, गाडीची लय मागितली आपण गाडी. सो हिचं पण काम, हिचं कुठपर्यंत आलं काम बघू आपण. मला नाही वाटत तिचं काम लवकर होईल. सो हिचं भरपूर काम बाकी आहे. सो आपल्याकडे 2,62,000 रुपये आहे. सो आपली ही गाडी विकावं असं मला अपेक्षा होती. ही गाडी आपण कितीला लावली होती? 2-3 लाखाला लावली होती. सो आपण परत एकदा कार मार्केटला जाऊ, अजून एखादी गाडी चांगली असेल ना ते घेऊन येऊ. तोपर्यंत क्लायंट आला तर ठीकच आहे. सो आज चांगल्या गाड्या आल्या होत्या. ही ऑडी मी फर्स्ट टाइम बघितल्या, 16 लाखाची. हे कुठली मर्सिडीज आहे? सो 3 लाख मर्सिडीज म्हणते. 3 लाख. 3 लाख आमच्याकडे नाहीये पैसा तेवढा. सो सॉरी. ही पण मस्त आहे. मला वाटते मिनी कॉपर. ही तर आमची गाडी मिनी कॉपर असते तरी ते मिनी कॉपर. मिनी कॉपर आपली फेवरेट गाडी वाईट 17 लाख रुपये म्हणते. सो आम्ही ध्यान दिलं नाही तो मिनी कॉपरला, पण मला पहिलं वाटलं स्विफ्ट आहे, नंतर बघितलं तर मिनी कॉपर. बट ऍक्च्युली तिचं नाव मिनी कॉपर आहे. सो क्लायंट आलाय, कस्टमर आलाय, आम्हाला फक्त एवढंच पाहिजे होतं. सो चला ऑफिस वरती मिनी कॉपर घ्यायचे आपल्याला एक. सो आपण हिला घेतलं होतं 2 काहीतरी असं अराउंड घेतलेले पैसे, पण आपण 3 लाखाला लावली. सो आपल्याला 246 देते हे. आपण ट्राय करू. 220 ला घेतली तर आपण 246 आपण 260 करून बघू. नाही म्हणत. अरे वा, आय थिंक आपण जास्त करायला पाहिजे होतं. अरे यार, आपल्या गाड्या आज रिपेअर होतात की नाही मला कळणं झालं, कारण अंधार व्हायला चाललंय. नो नो, आपल्या अशा रीतीने 2-3 गाड्या विकल्या, पण आपण चांगल्या पण गाड्या बघितल्या. सो आपल्याकडे पैसा नव्हता, तो गोष्ट वेगळी झाली. संध्याकाळ झालेली आहे अशाच रीतीनं. सो आपल्याला अरे यार, युअर बायसिकल टुमारो म्हणजे हा उद्या रिपेअर करून देतोय असं बोलले. सो आपण ऑफिस बंद करूया आणि जाऊया आपल्या घराकडे. सो चलो घर पे जाने के बाद. सो आपल्याकडे आता 2 गाड्या आहेत, एक मर्सिडीज आहे आणि एक ऑडी आहे. सो उद्या आपण त्याचं बघूया. सो आजच्यासाठी एवढंच. व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा आणि चला मिळूया दुसऱ्या वेळा. तोपर्यंत बाय बाय. चलो झोपतोय आम्ही, तुम्ही पण करा.